की चंद्राचं अमृत सहजासहजी मिळू शकतं। आता चंद्राचं अमृत सहज प्राप्त होईल का? काय वाटतं? चंद्राचं अमृत मिळवता येईल? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलं की चंद्राचे अमृत कण असं म्हणतात की दुधामध्ये येतात। खरोखर जर चंद्राचे अमृत कण दुधामध्ये आले असते आणि ते दूध जर आपण पिलं असेल तर आपण सगळेजण कसे झाले पाहिजे? अमर झाले पाहिजे। झालंय कोणी अमर? 50 कोजागिऱ्या पिऊन झाल्या, अजून कुणी अमर झालं? एवढं सोपं नाही चंद्राचं अमृत प्राप्त करणं। चंद्राचं अमृत केव्हा मिळतंय याच्यासाठी यौगिक क्रिया सांगितलेली आहे। बघा तुम्हाला कळतंय का? यौगिक क्रिया आपण जर गुरूंकडून मंत्र घेतला आणि योगी गुरु असेल त्यांच्याकडून मंत्र धारण केला तर योग करणारा व्यक्ती जो साधू असेल किंवा संन्यासी असेल, जो संसारापासून वंचित असेल, असा व्यक्ती एका अशा स्थानापर्यंत जावं लागतं ज्या ठिकाणी योग साध्य होऊ शकतो। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर यौगिक क्रिया करत असताना प्राणाच्या 3ही अवस्था कुंभक, रेचक आणि पूरक या कराव्या लागतात। त्याच्यामध्ये कुंभक क्रिया म्हणजे श्वास आत दाबून ठेवणं आणि ती क्रिया करत असताना गुरुमंत्राचा जप करून वेगवेगळ्या प्रकारचे बंद, साधा बंद, उडियान बंद, जालंधर बंद, वेगवेगळ्या प्रकारच्या बंधाचं वर्णन ज्ञानराज माऊलींनी सांगितलेलं आहे। गुदद्वाराला टाच लावल्यानंतर वायूचं रोधन करून श्वास आतच ठेवून बाहेर सोडायचा नाही आणि घ्यायचाही नाही। घेतलेला श्वास आतच दाबून ठेवायचा आणि अशी कुंभकाची क्रिया करून त्या ठिकाणी जेव्हा नाभीमध्ये असलेली 3.5 वेढे घेऊन बसलेली कुंडलिनी शक्ती तिच्यावर जेव्हा दाब पडतोय आणि तेव्हा जी जागृत होते, त्यावेळी जागृत झाल्यानंतर ती कुंडलिनी शक्ती जी आहे ती संपूर्ण शरीराचं मांस खाऊन टाकते। योग करणाऱ्या व्यक्तीचे फक्त हाड शिल्लक राहतात आणि वरची चामडी शिल्लक राहते। अर्धा किलो ही मांस ती ठेवत नाही। आणि मग नंतर जेव्हा ती तृप्त होते आणि तृप्तीचा ढेकर देते त्यावेळेस ती कुंडलिनी शक्ती जी आहे तिच्या मुखातून अमृत बाहेर पडतं आणि ते अमृत जिभेच्या खालून बाहेर पडतं आणि ते अमृत म्हणजे चंद्राचं अमृत आहे जे स्वर्गाधिक देवांकडे आहे। आणि असा अमृत पिल्यानंतर योगी व्यक्तीला भूत, भविष्य, वर्तमानाचं ज्ञान होतं। तो व्यक्ती अग्नीवरही चालू शकतो, पाण्यावरही चालू शकतो, समुद्राच्या पलीकडचंही पाहू शकतो। तेव्हा यौगिक क्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला सगळं काही साध्य होतं। योग म्हणजे व्यायाम नाही, योग वेगळा आणि व्यायाम वेगळा। हल्ली लोक व्यायामाला योग हे म्हणतायत, पण योग वेगळा आणि व्यायाम वेगळा। तेव्हा कुठे ते अमृत प्राप्त होतं, पण संत महात्मे म्हणतायत ते अमृतही सहज मिळेल। सोपय ते अमृत मिळणं नाही, सहज नाही, पण म्हणतात ते अमृतही मिळेल। चंद्र अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल। अस्ताला जाणारा सूर्यही पकडता येऊ शकतो। आता सूर्याला कोणी धरायला जाऊ शकतं का? पकडू शकेल सूर्याला कोणी? आणि जर कोणी पकडायला गेलं तर तो जिवंत राहील का? आपण काही हनुमानजी नाही, पण म्हणतात तेही सहज आहे, तेही शक्य आहे। बाह्य हेळा सागर तरवेल, समुद्राच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाता येऊ शकतो। बाह्य हेळा सागर तरवेल
आता समुद्र म्हणजे काही गावाच्या बाजूला असलेली नदी नाही, समुद्राला समुद्राचीच उपमा, पण तेही शक्य आहे, पण त्याच्याही पेक्षा कठीण काय आहे, परी त्या साधूची भेटीना होईल. पण साधूची भेट, संतांची भेट त्याच्याही पेक्षा कठीण आहे, एवढी संत भेट कठीण आहे. आणि असं जर जीवनामध्ये अशा साधूची भेट झाली, तर अशा साधूची, अशा संतांची भेट झाल्यानंतर, संतांचं सानिध्य प्राप्त झाल्यानंतर, असे संत जर आपल्या अहोभाग्याने घरी आले, तर साधू संत आल्यानंतर कधीही लौकिक चर्चा करू नका, कधीही लौकिक चर्चा करू नका. आता आम्ही संत नाहीत, पण जरी कुणाच्या घरी गेलो तरी लोक लौकिक प्रश्न विचारतात. आई वडील आहेत का, सासू सासरे आहेत का. आता आम्ही जन्माला आलो याचा अर्थ आई वडील आहे, आम्ही वरून पडलेलो नाही. आणि एवढं वय नाही की आई वडील वर गेलेले असतील. जसे तुम्हाला सगळे नातेवाईक तसे आम्हालाही आहेत. पण जर जीवनामध्ये साधू भेट झाली आणि ते जर घरी आले, तर लौकिक प्रश्न विचारू नका, कारण बरेच महाभाग लौकिक प्रश्न विचारतात. महाराज, बरं झालं तुमचे पाय आमच्या घराला लागले, पण सांगा महाराज, या वर्षी तरी आमच्या मुलाचं लग्न जमेल की नाही. मुलीचं नाही, मुलाचं लग्न जमेल की नाही. कारण हल्ली मुलीच्या वडिलांना टेन्शन नाही. पूर्वी एखादा मुलगा जरी चांगला होतकरू असला तरी 50 ठिकाणचे स्थळ कानावर टाकले जायचे की आमच्याकडे मुलगी आहे बरं का. आता काय होतंय, आता मुलंवाले मुलीवाल्यांच्या कानावर टाकतायत आमच्याकडे मुलगा आहे बरं का. त्याच्यामुळे मुलीच्या वडिलांना टेन्शन नाही. आता टेन्शन कुणाला आहे, मुलाच्या वडिलांना. महाराज, या वर्षी तरी आमचं मुलाचं लग्न जमेल की नाही, या वर्षी तरी आमच्या मुलीला मुलगा होईल की नाही. महाराज, तुम्हाला हातावरच्या रेषा जर कळत असतील तर सांगा, आमच्या हातावरच्या रेषांवर धन आहे की नाही. महाराज, तुम्हाला जर पाणी बघता येत असेल तर सांगा, महाराज, आमच्या शेतामध्ये बोर पाडायचा आहे, पाणी लागेल की नाही. महाराज, आम्ही दुकान टाकलेलं आहे, अशी काहीतरी वस्तू आहे का की जी दुकानात ठेवल्यानंतर दुकान चालेल. महाराज, आमचं दुकान चालेल की नाही. असे प्रश्न विचारू नका. जीवनामध्ये संत भेट फार कठीण आहे, आणि अशी संत भेट जर जीवनामध्ये झाली तर लौकिक प्रश्न विचारू नका, कारण लौकिक चर्चा कधीही महात्म्यांना आवडत नाही. महात्म्यांना पारमार्थिक चर्चा आवडते. जर विचारायचं असेल तर पारमार्थिक प्रश्न विचार.